नमस्कार. जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. महत्त्वाची घडामोडी अशी आहे की MIMचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नौख्यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्याकडून 15 ते 20 लाख याप्रमाणे घेऊन त्यांना तिकीट दिला MIMच्या नगरसेवकासाठी, असा आरोप निष्ठावंतांनी त्यांच्यावर लावलेला आहे. तर या बातमीचा आपण वेगवान आढावा घेऊया. महानगरपालिकेच्या निवडणुकीत MIM पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजगी नाट्य समोर आले आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पक्ष विकायला काढल्याचा आरोप केला आहे. 20 लाख रुपये घेऊन तिकीट विकण्यात आली असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना इम्तियाज जलील गद्दार ठरवत असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फोटो पायदळी तुडवले. आम्ही ओवैसी यांच्यासोबत आहोत, पण इम्तियाज जलील यांच्यासोबत नाही. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. औरंगाबाद शहरात महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या MIM पक्षाने सर्वात आधी उमेदवारी यादी जाहीर करत आघाडी घेतली होती. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांच्या शेवटच्या